नुकताच कोथरूड येथे भाजपच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन झालं। यावेळेला शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले असल्याचं घाटे यांनी सांगितलंय। या उद्घाटनाच्या वेळेला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित होते आणि इतर पुण्यामधील मुख्य पदाधिकारी देखील उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी नवीन वास्तूमध्ये कार्यालय भारतीय जनता पार्टीचं सज्ज झालंय। पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला एक परंपरा आहे, इतिहास आहे। रामभाऊ म्हाळगींपासून ते आत्तापर्यंत आपण भारतीय जनता पार्टीचा प्रवास पाहिला तर पूर्वीच्या काळी तसं पक्ष संघटना कार्यकर्त्यांची संख्या मर्यादित असल्यामुळं त्या काळामधलं जे कार्यालय आहे पुण्यातलं वाढतं पुणं पाहिलं आपण। वाहतुकीची समस्या असेल, पार्किंगचा प्रश्न असेल, त्यामुळं गिरीश महाजन या कार्यालयात भेट देण्यासाठी येऊन गेले। अजूनही आदरणीय चंद्रकांत दादा आहेत, बरीचशी मंडळी पुण्यातले 8-10 हजार कार्यकर्ते या वास्तूला भेट देण्यासाठी येत आहेत आणि ह्याच वास्तूमध्ये येणाऱ्या 2024चा इतिहास हा भारतीय जनता पार्टी घडवणार। पुण्यातल्या 8 विधानसभा, महानगरपालिका आणि लोकसभा यामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळेल अशी मला खात्री आहे।